मग VPL मध्ये बॅट हरवली ती आता भेटली असं कधी भेटत नाही. पहिल्यांदा असं झालं. हे आपल्या इकडेच होऊ शकतं. ज्याने कोणी ती बॅट आणून दिली थँक्यू सो मच. आपण इतकी इमानदारी दाखवलीत. काय झालं जावेद? टॉस झाला. अच्छा लॉर्ड्स. जावेद गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे आणि 2 सलामीर फलंदाज ओमसाईच्या 0-5 3-6 बॅटिंगसाठी आलेत. एका बाजूला राहुल पोळेकर, दुसऱ्या बाजूला विघ्नेश साखलतोडे. ही सुद्धा डिसायडर मॅच, महत्वाची मॅच. जिंकणार तो क्वालिफाय, पराभूत तो स्पर्धेबाहेर. आणि या मॅच नंतर सगळ्या नॉकआउट मॅचेस. पहिला चेंडू बुचकळ्यात टाकणारा आणि समीर 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 यांना तो चेंडू हातामध्ये पकडणं शक्य झालं नाही. त्याचा फायदा होत असताना एक धाव धावपलकावरती ऍड होईल. APL आपण पाहतात आणि APL चा हा दुसरा दिवस. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय. गणेशनं बॅक केलं दुसऱ्या क्षेत्ररक्षकांना आणि एक धाव तोपर्यंत धावून कंप्लीट. ओव्हरऑल एसराज वॉरियर्सचा फिल्डिंगचा जो काही एफर्ट होता तो खूप चांगला पाहायला मिळाला पहिल्या मॅच पासून आणि त्यामुळे त्यांना त्यांची पकड जमवता आली आहे या स्पर्धेमध्ये. जावेदचा पुढील चेंडू राहुलसाठी हलक्या हाताने खेळलेत. ऑन साईडला जातोय. सिंगलदा पुन्हा एकदा मिळेल. ॲज अ टीम म्हणून खेळलेत. ओमसाईच्या सुद्धा खूप चांगला परफॉर्मन्स राहिला मागील पहिल्या मॅचमध्ये. दुसऱ्या मॅचमध्ये थोडेसे कमी पडले. JCCBने पूर्णपणे डॉमिनेट केलं आणि त्यांना धावांचा पाठलाग करता आला नाही. परंपरा कायम आहे. परंपरा मी काय म्हणतोय, समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड जबरदस्त प्रहार. चेंडूवरती केलाय वार, झालाय पलट वार आणि चेंडू करतोय सीमा. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी पुन्हा एकदा निघून जाईल. सिंगल येते. जावेदवरती आतापर्यंत आक्रमण बोललं गेलं नव्हतं आणि या मॅच मध्ये पहिल्यांदा ते आक्रमण बोललं गेलंय. सिंगल धाव येते. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. धावपल करते धावा 8. ऑन साइडला पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. शाहरुखच्या जवळून चेंडू पार झाला. चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. पहिलं षटक संपलं. 12 धावा धावपलकावरती. प्रत्येक चेंडूवरती धाव आली ना, काही एक्स्ट्रा आला, परंतु ज्या 2 बाउंड्रीज आल्या त्या बाउंड्रीजने मात्र पूर्णपणे ही मॅच, हे पहिलं षटक मोठं केलंय. आता अनिकेत कांबळे चॉक्सी समोर विघ्नेश साखलतोडे असतील. एसराज वॉरियर्स कडे तो मोमेंटम आहे जो मोमेंटम मागील मॅच मध्ये आलाय, जेणेकरून ते या सामन्यामध्ये धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झालेत. परंतु दुसऱ्या बाजूला पराभव झाल्याची ती काही जखम आहे, तिला भरून काढण्यासाठी काय जबरदस्त फटका. विघ्नेश ऑन फायर. थँक्यू डीजे. चौकार आला आणि चौकाराने मात्र धावफलक वेगाने वाढलं. पुढील चेंडू दिशा दिली आहे विशूने सिंगल साठी. जोपर्यंत सेट होत नाही तोपर्यंत चौकारांची गाठ भेट होत नाही. एकदा का सेट झालो की आम्ही थेट पाठवतो, अशी काहीशी कहाणी या दोन्ही फलंदाजाने इथे दाखवली. आणि चेंडू जर आपण पाहिला तर एका धावेसाठी पुढे जात असताना तब्बल आता 18 धावा धावपल करते. 3 चेंडूचा फक्त खेळ झालाय. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत या षटकामधील. विघ्नेशने पुन्हा एकदा टॅप केलं चेंडूला. एका धावेसाठी चेंडू खेळलाय. आगाशीचं काय घडलं तर तिथे सिंगल धावा. एका धावेसाठी त्यांना खूप कसरत करावी लागली. पहिल्या इनिंग मध्ये धावा बनल्या नाहीत आणि त्या धावा न बनण्याचं कारण लो स्कोरिंग मॅचला त्यांना सामोरं जावं लागलं.
आणि त्यानंतर मात्र जे खांदे उंच होते यशराज वॉरियर्सचे ते शेवटच्या क्षणापर्यंत राहत असताना मॅच फिनिश केली ती सरफराजनं आणि सामना जिंकला होता यशराज वॉरियर्सनं. दिशा देत असताना चेंडूला एका धाबेसाठी पाठवलं. सिंगल. 2 षटकाचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धाबा धावफलकावरती टीम ओम साईच्या 0536 या संघाच्या. पहिला चेंडू लेगस्टंपच्या बाहेर. सईद सय्यदचा एक धाव अतिरिक्त स्वरूपाची ऍड होईल. 2 मातब्बर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. वसई तालुक्याच्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील ही 2 मोठी नावं. मोठा फटका, मोठी चर्चा, मोठा फटका, मोठी विकेट, मोठा फलंदाज बाद. धन्यवाद धन्यवाद. तिथे नवीन फलंदाज शिवम राय मैदानाच्या दिशेने आलाय. विघ्नेश साखलतोडे बाद, ज्याची बॅट तळपत होती. सईद सय्यदने मिळून दिलाय ब्रेक थ्रू आणि हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर वाईडच्या रूपाने येतोय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सीमारेखा बाहेर. डाऊन द ग्राउंड. चौकार. खूप चांगला फटका समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केला गेला, परंतु जावेदने स्टेप बोललं होतं आणि अशा वेळेला तिसऱ्या पंचानं रेफर केलंय की रेफर केल्यानंतर काय निर्णय येतोय तिसरे पंच आमचे बघतायत. सर्व कर्णधारांना विनंती आहे, विजयी संघ जे क्वालिफाय झालेत कालच्या दिवसामधील 6 संघ: ज्योदानी माऊली, गुरुदत्त मलेलपाडा, दुर्गेश 11, तेजस 11, सायबा, आई एकविरा नारंगी, तर जे 6 संघ काल क्वालिफाय झाले होते आणि आजच्या दिवसामध्ये सायबा बी, जेसीसी आणि जेसीसी बी आणि यामधील विजयी संघ यांच्यामध्ये ड्रॉ टाकला जाणार. ही मॅच संपल्यानंतर तो ड्रॉ होईल. तर सर्व कर्णधारांना विनंती आहे आपल्या संघासहित आपण उपस्थित राहा. चौकार आहे की नाही? यस, चेंडू सीमारेखा पार. चौकार. सईदचा पुढील चेंडू शिवमसाठी. ड्राईव्ह केलंय हलक्या हातानं एका धाबेसाठी. सिंगल वरती भर.
सिंगलने धावफलक पुढे जाईल. दोन बॉल बाकी आहेत. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला जातोय. कोणत्याही प्रकारची धाव नाही. डॉट बॉल येताना पाहायला मिळते. आता मला वाटतंय 5 बॉल झालेत. शेवटचा अंतिम चेंडू पुन्हा एकदा वाईट सोडलाय. खूप वेळानंतर ओम साईच्या 0536 ची बॅटिंग होतीये चांगली आणि एसराज वॉरियर्सचा खूप वेळानंतर पहिल्यांदा इतकी धावा त्याने खर्च केल्यात आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा 30. शेवटच्या अंतिम 6 चेंडू बाकी आहेत. या ऐकूया डीजेला. थँक्यू डीजे. 30 धावा झाल्यात. अजूनही 6 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. चला एसराज वॉरियर्स आपण फिल्डिंग लावून घ्या. राहुल पोळेकर ऑल सेट आहे. शिवम रायने सुद्धा एक चांगला फटका समोरच्या दिशेने दाखवला, त्यामुळे तो सुद्धा सेट आहे. आणि असं असताना फरदीनचा पहिला चेंडू इंटू द गॅप. बॅकफुट ते गेले आणि त्यानंतर कव्हरच्या गॅपला हेरला आणि चेंडूला पाठवून दिला सीमारेखा पार. चौकार. चार धावा आल्यात आणि या 4 धावांनी धावफलक वेगाने वाढून गेले चौकाराच्या दिशेने. चौकाराच्या साह्याने 34 वरती फरदीन वरती हल्ला केलाय. एक धाव मात्र धावून कंप्लीट केली जाते. सिंगलने स्ट्राइक रोटेट होईल. एपीएल आपण पाहतात 35. ती फिल्डिंग मागील 2 मॅचची कुठे ना कुठे तर मिस होताना दिसते एसराज वॉरियर्सची. पहिल्या 3 षटकामध्ये आलेल्या त्या धावा दडपण आणि ते फरदीनवरती, परंतु इथून जर का विकेट मिळवला कदाचित चांगला कमबॅक मानला जाईल तो एसराज वॉरियर्सचा. खूप मोठा आत्मविश्वास बळावेल या विकेटने आणि ती विकेट खूप महत्वाची आहे. आता शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. ओम साईच्या 0536 साठी चेंडू सीमारेखा पार. चौकार. काय झालंय तर एक धाव कंप्लीट आहे. तर सिंगल धाव. मॅच पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपतोय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 42 धावा 43चं लक्ष ठेवलं गेलंय ते एसराज वॉरियर्स या संघासमोर ओम साईच्या 0536 या संघाच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे.
चला ओमसाईच्या फिल्डिंग लावून घ्या. दुसऱ्या इनिंगला सुरुवात. लीग स्टेज मधील हा शेवटचा अंतिम सामना आपण बघत आहात, ऐकत आहात. आणि या सामन्यामध्ये दुसऱ्या इनिंगला होती सुरुवात. धावांचा पाठलाग करायचा आहे तो 43 आणि या 43चा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाले. अनिकेत कांबळे आणि समीर या दोघांच्या रूपानं कल्पक राऊत गोलंदाजी मार्क वरती आहेत. काय धावांचा पाठलाग होईल का, काय या धावांचा बचाव होईल, येणारी काळबेळ सांगेल. मॅच इंटरेस्टिंग होईल असंच आम्ही बोलू शकतो, कारण अनिकेत कांबळे या धावांचा पाठलाग, ओ हो, समोरच्या दिशेने फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग कल्पक यांची पाहायला मिळाली आणि निर्धाव चेंडूची सांगता सुद्धा होतीये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय धीरजने, फेकी झाला, डायरेक्ट हिट. क्या बात है, फलंदाज बात. अनिकेत कांबळे चॉक्सी माघारी परततोय. राज वॉरियर्सला हा सामना जिंकण्यासाठी किमान 2 मोठे फटके एका षटकामध्ये दाखवावे लागतील, मारावे लागतील, तर या मॅच मध्ये त्यांचं आव्हान जिवंत राहण्याचे चान्सेस जास्त आहेत. हळूहळू आज या APL साठी प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपस्थित होतील, कारण आजचा ग्रँड फिनालेचा दिवस, अंतिम सामना आजच होईल. आणि अंतिम सामना आज ज्या वेळेला होईल त्यावेळेला तो कोणता संघ फायनल मध्ये दाखल होतील, कोणता संघ फायनल जिंकेल, कोणता संघ असणार आहे APL सीझन 2 चा विजेता, हे आपल्याला मिळेल. त्या अगोदर कल्पक राऊतचं शानदार षटक इथे मार्गस्थ आहे. आणि असं असताना सरफराज आणि समीर यांचा अप्रोच काय असणार आहे खेळत असताना हे आपण बघणार आहोत. या मॅच नंतर ड्रॉ करणार आहोत. पुन्हा एकदा मी सूचित करतोय सर्व संघांच्या कर्णधारांना की आपण उपस्थित राहायचं या ड्रॉ दरम्यान. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, सरफराज डिपार्ट्स. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 1. नवीन गोलंदाज राहुल पुळेकर, फलंदाज सईद सय्यद. पहिला चेंडू बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न एका धावेसाठी जातोय. या मॅच मध्ये आता मोठा संघर्ष करावा लागणार आहे तो यशराज वॉरियर्स या संघाला, कारण धावांचा बॅलन्स खूप मोठा आहे. शिवम बेनबन्सी पुन्हा एकदा चेंडूवरती आणि फलंदाज बाद, आणि अखेरकार समीरला सुद्धा माघारी परतावं लागतंय. अजून एका विकेटचं पतन गॉन. समीर बाद झालेत आणि त्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी फरदीन आल्यात. धावचीची संधी, ओ कल्पक यांना दिसला सुद्धा नसेल इतका वेगानं चेंडू आला, आणि विघ्नेशसाठी ही नॉर्मल फेकी आहे असं म्हणूया. 1+1 अशा 2 धावा मिळतील. मोठा फटका समोरच्या दिशेने, चांगला फटका, एक्झिक्युशन प्रॉपर सईद सय्यदच्या बॅट मधून, आपलातून ब्लास्ट चौकात. सईद सय्यद मला अजूनही आठवते ते मनोलपाड्याच्या मैदानावरची ती झालेली मॅच अगेन्स्ट ऑफ दी दुर्गेश.
आणि त्यावेळेला सुनील नाईक आणि सईद सय्यदने केलेली ती बॅटिंग अजूनही नजरेसमोर आहे सगळ्यांच्या. रफ अँड टफ अशी बॅटिंग होती, चौकारांची आतिषबाजी होती. खेर तो संघ तिथं पराभवाला सामोरं गेला होता जरूर, परंतु जी काही त्यांनी ती भिडंत दिली होती ती खरोखरच वाखणण्याजोगी होती. आणि तो सय्यद आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. वाईट बॉल, अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होईल. पुन्हा एकदा सर्वांना सूचित करण्यात येते, सर्व कर्णधारांना, की आपण उपस्थित राहायचंय ज्या वेळेला ड्रॉ टाकला जाईल. चिठ्ठ्या तयार आहेत, ज्या प्रकारे मॅच लागतील त्या प्रकारे ते मॅच खेळवल्या जातील. संदीप किनी सँडी समोर सईद सय्यद. आतमध्ये येणारा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होतीये. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू आता झाल्यात. 12 धावा धावपलकावरती. आता फक्त मॅचला एन्जॉय केलं जातंय असं मी म्हणेल. डाव्या एसटीच्या बाहेर या वेळेला वाईट मिळेल. इन टू द गॅप 4 रन. सईद सय्यदच्या बॅट मधून येतोय मोठा फटका. पुन्हा एकदा गॅप मधून चेंडू जातो की काय. शिवम राय त्या ठिकाणी होते. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. 18 धावा धावपलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. फरदीन 3 षटकांचा खेळ संपले आणि 3 षटकांचा खेळ संपत असताना धावपलकावरती धावा 18. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 25. पहिला बॉल नो बॉल आहे. आता 6 मध्ये 24 होऊ शकतात. 6 बॉल 6 चौकार मारावे लागतील. बघूयात 6 चेंडू ते 6 मोठे पटके येत आहेत का. सईद सय्यद समोर विघ्नेश. क्लीन बोल्ट. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू पुढचा होता आणि फलंदाज बाद होत असताना माघारी परतावं लागतंय. शेवटचे 6 चेंडू. बॉल आला का. वैभव पाटील आहे मागे पडद्याच्या मागे उभा आहे. बॉल देतोय तो. चला अखेरकार आम्हालाच बॉल द्यावा लागला कारण तो बॉल आलेला नाहीये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एका धावेसाठी सिंगल. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अशा प्रकारे मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय ओम साईदच्या 0536 न. हार्ड लक टीम एसराज वॉरियर्स.